सोलापूर शहरात महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून 165 कोटी रुपये खर्चून होडगी रोडवरील महिला हॉस्पिटल ते इंगळगीपर्यंत 29 किलोमीटर लांबीचा रस्ता, या रस्त्याचं सिमेंटीकरणाचं काम सुरू आहे. मात्र या ठिकाणी काही नागरिकांच्या समस्या आहेत. मजरेवाडी असेल, आसरा चौक असेल, या संदर्भात नागरिक या रस्त्यासंदर्भात वेगळ्या तक्रारी करत आहेत. नक्की त्यांचं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. क्षीरसागर साहेब, आपण काय सांगाल? माझं नाव मिलिंद क्षीरसागर. ही जागा 1954 साली माझ्या वडिलाच्या नावानं घेतली गेली, जिथं आता आमचा टाटाचं शोरूम आहे. आमचं वास्तव्य 1964पासून इथंच आहे. आत्तापर्यंत कधीही आम्हाला असा त्रास झाला नाही की प्रायमरी हेल्थ सेंटर सोलापूरचं महापालिकेचं इथंच आहे, शाळा मजरेवाडीची इथंच आहे. इथं असूनसुद्धा आम्हाला रस्त्यासाठी गॅप दिलं गेलं नाही. 2.5 फूट हाईट जास्त करून आम्हाला वहिवाटीसाठी अडचण निर्माण होते. कृपया संबंधितांनी विचार करून त्याच्यातून सोल्युशन काढून द्यावं. काय केलं पाहिजे अशी मागणी? आमचं म्हणणं आहे की आता केलं आहे त्यांनी रस्ता, पण त्याला भर घालून, दोन्ही साईडला भर घालून, कारण काय चालतसुद्धा जाता येत नाही. 2.5 फूट उंच असल्यामुळं शाळेचे पोरं जाऊ शकत नाही. प्रायमरी हेल्थ सेंटर आहे, त्यामुळं बऱ्याचशा अडचणी आहेत. त्यांनी दोन्ही साईडला रस्ता क्रॉसिंग करायला अडचण, रस्त्यावर यायला अडचण आहे. तर दोन्ही साईडला मुरुम घालावं आणि आम्हाला सोय करून द्यावं, रॅम्प करून द्यावं. सोलापुरातील हा 165 कोटी रुपयांचा रस्ता आहे. या एवढ्या मोठ्या अमाऊंटमध्ये वास्तविक पाहता दुतर्फा रस्ता आहे, जागा आहे महापालिकेची, त्यामुळे हा रस्ता 6 पदरीकरण होणं अपेक्षित होतं. मात्र तसा न होता आहे त्याच चांगल्या रस्त्याची जाडी वाढवण्याचं काम सुरू आहे, सिमेंटीकरणाचं काम सुरू आहे. याबाबत योगीन गुर्जर यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी योगीन गुर्जर, सोलापूर विकास मंच सदस्य. आपण जे पाहतोय हा रस्ता अतिशय सुस्थितीत होता. तो 2 ते 2.5 फूट उंच घेत आहेत. 2 ते 2.5 फूट उंच आणि 29 किलोमीटर लांबीचा हा रस्ता जर बनवायचा असेल तर त्याला किती मोठ्या प्रमाणात गौण खनिज लागतं आहे याचा विचार करावा. किती खाणी खोदाव्या लागत आहेत याचा विचार पर्यावरणवाद्यांनीसुद्धा केला पाहिजे. आणि आता सिमेंटचा रस्ता बनवत आहेत. एक तर शहरातलं तापमान वाढत चाललेलं आहे आणि त्यातनं सिमेंटचे रस्ते बनवून पाणी मुरण्याची व्यवस्था आपण संपवतो आहे, शहरातलं तापमान वाढवतो आहे. हा रस्ता 2 ते 2.5 फूट उंच आल्यामुळे इथे पावसाचं पाणी जे अडणार आहे, वॉटर लॅगिंग जे होणार आहे, त्याची काहीसुद्धा इथे व्यवस्था केलेली नाही आहे. आजूबाजूची जी घरं आहेत ती या लेवलच्या खाली गेलेली आहेत, तर त्यांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरून त्यांचं नुकसान होणार आहे. याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही. तर माझं कळकळीची विनंती आहे की त्यांच्याकडे पाणी लॉगिंग होणार नाही याची आधी सोय करावी. ज्याला स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट म्हणतात तो आधी इथे राबवायला पाहिजे, कारण आता जो रस्ता बनवायला घेतलेला आहे त्याला तर आपण काही करू शकत नाही आहे. मी मनोज क्षीरसागर, विकास मंच सदस्य आहे. तसाच मी या भागातला नागरिक आहे आणि आम्ही काल आम्हाला ते ह्या रस्त्याची जी अडचण येणार आहे त्यासाठी या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही काल रात्रीपासून कळकळीची विनंती करत होतो की तुम्ही आमच्या ह्या मजरेवाडी जाणाऱ्या रस्त्यासाठी थोडंसं एक गॅप सोडा आणि पुढे काम करा. तर त्यांनी ते केलं नाही आणि त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी ते गॅप करत नाही आहेत. का तर ते मॅन्युअली करावं लागतं म्हणून. पण ते नंतर मॅन्युअली करता आलं असतं. त्याची 2 उदाहरणं आहेत. एक जे आहे ते शिवशाहीचा समोरच्या गेटचा गॅप आणि प्लस कुमठ्या रस्त्याचा एक गॅप. हा गॅप तिथं केलेला असतानासुद्धा ह्या ठिकाणी केलं नाही. जो रस्ता मजरेवाडीमध्ये गावठाणामध्ये जातो अशा ठिकाणी जर लोकांना जर गैरसोयीचं झालं तर इमर्जन्सीला तुमचे फायर ब्रिगेड आणि हे काय म्हणतात त्याला ॲम्ब्युलन्स ह्या येऊ शकत नाहीत. आणि ही अडचण आम्ही त्यांना विनवणी करून सांगत होतो, तरीसुद्धा त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही आणि शेवटी त्यांनी तो रस्ता पूर्ण केला. आणि आज संध्याकाळपर्यंत आम्हाला त्या गोष्टीचा त्रास झाला. अजून इथून 10 ते 15 दिवस आम्हाला ह्या गोष्टीचा त्रास होणार आहे. तर कमीत कमी या विषयाचा प्रशासनाने विचार करावा आणि यात काही असेल ती सोय करावी. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.